अन्य घडामोडी सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधानसभेतल्या मवियाच्या अपयशावर उद्धव ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय। लोकसभेचं यश महाविकास आघाडीच्या डोक्यात गेल्याचा स्पष्ट आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। तर लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली, विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली, तू मैमे झाला आणि त्यात चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला असंही ते म्हणाले। विधानसभेच्या त्या वेळेला काय झालं, निशाणी होती पण जागा कोणत्या आणि मी त्याच्यानंतर जागा मिळाली तर उमेदवारी कोणाला देणार हे निश्चित नव्हतं। तर ही जी काय तू मैमे झाली ही स्वीकारली पाहिजे, आपल्याकडनं झालेली मोठी चूक होती आणि ती जर का चूक परत करायची असेल तर मग त्या गोष्टीला एकत्र येण्याला काही अर्थ राहत नाही। म्हणजे समन्वयाचा अभाव होता। समन्वयाच्या अभावापेक्षा लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अरे ठीक आहे तू तर तू आपल्याला जिंकायचंय हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचंय हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। तर काँग्रेसच्या नेत्यांचं यावर काय म्हणणं आहे जाणून घेऊया। समन्वयाचा अभाव राहिला असेल, कुठे अजून ज्या काही राजकीय गोंधळ म्हटल्यापेक्षा राजकीय सुसंवाद जो आहे त्याचा कुठेतरी अभाव राहिला असेल आणि याचा कुठे ना कुठे हा फटका हा दुसरीकडे बसला। त्यांनी जर हे वाढवलेले मतं हा गोंधळ जर घातला नसता तर निश्चित स्वरूपामध्ये आम्हाला माफक स्वरूपाचं एक यश हे मिळालं असतं। विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये नाही, लोकसभेमध्ये इंडिया आघाडीचं मध्ये व्यवस्थित काम झालं म्हणूनच रिझल्ट पण आले। त्यानंतर आमच्या अंगामध्ये विजयश्री एवढी संचारली होती की सर्व जागा आता प्रत्येक तीनही पक्षाला वाटलं आम्ही जिंकणार। त्यामुळे 1.5 महिना वाटाघाटीतच घालवला, ही जागा तुझी नाही, ही जागा माझी, इथेच माझं वर्चस्व, तिथे तुझंच वर्चस्व। महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोग आणि नरेंद्र मोदींच्या सरकारने जे मतदान चोरण्याचं काम, त्याच्यावर डाका टाकण्याचं काम, लोकशाहीचं खून करण्याचं काम जो केलेलं आहे त्यामुळे आमचा पराजय झालेला आहे, नाही तर विधानसभेतही आमचा पराजय झालेला नाही। आणि उद्धव ठाकरे स्वतः ते नेते आहेत, त्यांच्या पक्षाचे ते प्रमुख आहेत, त्यांनी काय करायचं तो त्यांचा विषय आहे।